नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कंडिशनलचा वापर करून तुम्ही फ्लुएंटली इंग्रजी कसे बोलू शकाल ते आज आपण डिस्कस करूया। चला काही सेंटेन्सच्या माध्यमातून बोलूया की इंग्रजी बोलायची तरी कशी। चला काही एक्झाम्पल बघूया। इफ आय हॅड नॉट हेल्ड युअर हँड यू वुड हॅव फॉलन डाऊन। जर मी तुझा हात पकडला नसता तर तू पडला असता। इफ I had not held your hand, जर मी तुझा हात पकडला नसता तर तू निश्चितच पडला असता। You would have वर्बचा थर्ड फॉर्म fallen down। नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। If you had walked properly, जर तू प्रॉपरली पद्धतशीरपणे चालला असता। If you had walked properly, you would not have fallen down। जर तू पद्धतशीर चालला असता तर तू पडला नसता। थर्ड एक्झाम्पल बघूया। इफ आय हॅड हेल्प यू, जर पास्ट मध्ये मी तुला मदत केली असती, जर मी तुला मदत केली असती तर यू वुड हॅव सक्सीडेड, तू यशस्वी झाला असता। वुड हॅव प्लस वर्बचा कोणता फॉर्म? थर्ड फॉर्म। यू वुड हॅव सक्सीडेड इफ आय हॅड हेल्प यू। फोर्थ एक्झाम्पल बघूया। इफ यू हॅड स्टडीड, जर तू अभ्यास केला असता पास्ट मध्ये, यू वुड हॅव पास, तू पास झाला असता, तू उत्तीर्ण झाला असता। जर तू अभ्यास केला असता तर उत्तीर्ण झाला असता। याचा मीनिंग काय? तू अभ्यास केला नाही म्हणून तू फेल झाला। नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया। इफ यू हॅड नॉट गॉन देअर इट वुड हॅव हॅपन टू यू, इट वुड नॉट हॅव हॅपन टू यू। म्हणजे जर तू तिथे गेला नसता तर हे तुझ्यासोबत घडलं नसतं। इट वुड नॉट हॅव हॅपन टू यू। अशा प्रकारे कंडिशनलचा वापर करून तुम्ही फ्लॉलेसली, करिझमॅटिकली इंग्रजी बोलू शकता। तुम्हालाही वाटतं का आपल्याही मुलाला कॉन्फिडन्सली इंग्रजी बोलता यावं? तुम्हालाही वाटतं का आपण कोणताही इंटरव्ह्यू क्रॅक करावा? तर वाट कशाची बघता? कनेक्ट व्हा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ बघत राहा। जर कंटेंट आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।